तर गुड मॉर्निंग मित्रांनो, बऱ्याच काळाच्या विश्रांतीनंतर आपण आज परत आलेलो आहोत आणि आज जरा एनर्जेटिक फील वाटते खूप, कारण की काल खूप थकलेलो होतो, त्यामुळे जरा आज आराम केला रात्री. आणि आत्ता सकाळचे 8:30 वाजलेत आणि जवळजवळ 9 वाजता आपला ग्रंथाचा जो कार्यक्रम आहे, ज्ञानेश्वरी ग्रंथ जो आपला वाचला जातो, तो आपला त्याचा कार्यक्रम आहे आपल्या देवळात. 9 ते 11 असा देवळात आपल्या मंदिरात कार्यक्रम असेल ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचण्याचा. त्यानंतर गावकऱ्यांना थोडं चाय नाश्ता वगैरे दिला जाईल, अर्धा तास, 11, 11:30. त्यानंतर परत ग्रंथ वगैरे वाचण्यात येईल आणि परत मग एक वाजता काहीतरी जेवणाची हे होईल, सोय होईल गावकऱ्यांसाठी. त्यानंतर ते 3 वाजेपर्यंत होऊन जाईल. त्यानंतर परत वाचन सुरू होईल 3 ते 5 वाजेपर्यंत, कारण की 6:30 वाजता आपला हरिपाठ होणार आहे. परत 6:30 वाजता हरिपाठ चालू होईल. त्यानंतर 7-7:30 वाजता आपला कीर्तन सेवा चालू होईल आणि कीर्तन सेवा आज खास होणार आहे, ते मला मी सांगू. पण थोडं आता फ्रेश होऊ, चाय नाश्ता वगैरे करू असून आणि भाकरी खाऊन जाऊ मंदिरात. तर मंडळी, फ्रेश वगैरे होऊन आपण थोडं आलो, कपडे वगैरे घालून आता चाललो आहोत कार्यक्रमाला. आता इथे देवळात वाचनाचा कार्यक्रम होता आहे ज्ञानेश्वरी ग्रंथाचा, तर तिकडे आपण चाललो आहोत. हो गागी हा म्हणता, जेव्हा म्हणवता का तिकडे वाचनाचा कार्यक्रम होता, आपण जात आहोत तिकडे. गावकरी मंडळी आपली बसलेली वाचनाचा कार्यक्रम करत वाचनाचा कार्यक्रम मंदिरात स्वामी भावा ना चुकीले ती परम सेवा ये रते कामा गवा वाणिज्य करणे लोकी क्रिया केली कर मानवडी त्या भगवान या होते या विद्या दिया या वाणी देणे आया पारिया बोगे तुम्ही गुण दिलाय परिणाताई होय असे देता या या जराई देवी कडिया पिव आणि जगामध्ये एक मरण गया परवाई वेद तननी विदे संसार धरणी या कठोरने तेरा पराचा मिळवा काय जे होती रते करिया आया जिताने जोया केले जायचे या आशीर्वाद रामचंद्र गावे गले देवी शेषमाये सरोया या आनंदया परिवाता मनोसाविया मिले देवी हे गणानासा कांडिकाई सोसोसो आणि नरको अनुवासाची देवी तदी दलाचिया घुसगना धन्यवाद भगवान की गणेश्वर महाराज नंदू महाराज रंगबली की जय माते. तर मंडळी, ग्रंथ वाचून झाल्यानंतर बायकांनी ते रांगोळीचा कार्यक्रम सुरू केला आहे. आपल्या बघू शकता तुम्ही, स्वागत. इथून हीच रांगोळी सरळ आपल्या वाडीत पूर्ण पाकाडीने वरपर्यंत जाणार आहे. पूर्ण रस्त्याने आपली रांगोळी काढण्यात आली. उद्यासाठीच्या दिंडीची तयारी बघू शकता तुम्ही, ही सुंदर अशा प्रकारे काढली ती बघा. लाईट नाही ना, बायका आपल्या रांगोळी काढतात.
नमस्कार मंडळी, आज काही टेक्निकल इश्यूमुळे आपल्याला आज हरिपाठाचा कार्यक्रम रेकॉर्ड करता आलेला नाही. पण काही नाही, थोड्याच वेळात आता हरिभक्तपरायण मनीष महाराज चव्हाण यांचं कीर्तन सेवा चालू होणार आहे. आणि बरं वाटतं की आपल्यासोबत एक टाईम पोरगा क्रिकेट खेळत होता आणि आज तो कीर्तन सेवा करते. तर आपल्याच माझ्यासाठीच नाही तर अख्ख्या गावासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. तर बघूया आपण एक तुमच्या आमचे सर्वांचे सुपरिचित संत आणि अखिल कोट ब्रह्मांडाला एक पांडुरंग परमात्म्याचे वेगवाळ भक्त संत सम्राट महाराष्ट्र भूषण जगवंदनीय जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा संतपद प्रकरणातील संतांच्या उपकार प्रतिपादन करणारा अभंग या ठिकाणी भगवंताच्या नामसंकीर्तनाकरता प्रस्थापित केला. विठ्ठल प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग आहे. हा अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या अभंगामध्ये महाराज संतांचं उपकाराचं प्रतिपादन करतात. काय करतात? काय सांगू आता संतांचे उपकार, मी उपकार काय सांगू संतांचे, ते आपल्यावर उपकार आहे. काय उपकार आहेत संतांचे? तर मज निरंतर जागविते. म्हणजे काय करतात? रात्री झोपून देत नाहीत का? सांगा ना, जीवनामध्ये आपल्याला झोपून देत नाही का? तसं नाही. तर हे अविद्यामय जग आहे आणि ह्या अविद्यामय जगामधून अविद्यामय निद्रेमध्ये हा प्रत्येक जीव आहे. त्या जीवाला त्या निद्रेतून जागवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि धर्म यांच्या ठिकाणी कसं जागायचं हे कोण शिकवतात? तर संत शिकवतात. आणि आपल्याला या ठिकाणी जन्म प्राप्त झाला त्यानंतर आपण काय करायचंय? तर हेच काम करायचे. काय? तर या ठिकाणी येऊन भक्ती करायची आहे, या ठिकाणी येऊन ज्ञान संपादन करायचंय, या ठिकाणी येऊन वैराग्य प्राप्त करायचंय आणि आपल्या धर्माचं रक्षण करायचंय. हेच काम करायचंय ना. मग या ठिकाणी संत जागवतात. म्हणून संतांचे उपकार श्रेष्ठ सांगितलेले. संतांशिवाय आपल्यावर दुसरे कोणाचे उपकार नाहीत का? अनेकांचे उपकार आहेत. पण यामध्ये शास्त्रामध्ये तिघांचे उपकार सांगितले आहेत. कोणाचे? पहिले उपकार आई वडिलांचे, दुसरे उपकार देवाचे आणि तिसरे उपकार संतांचे. पण आई वडील आणि देव यांच्या उपकारापेक्षा श्रेष्ठ उपकार संतांचे सांगतात. का सांगा? म्हणजे आई वडील आणि देवाचे उपकार निकृष्ट आहेत का?
तसं नाही. आपल्या आई वडिलांचे उपकार आहेत हे सीमित आहेत. देवाचे उपकार आहेत आपल्यावर ते सुद्धा सीमित आहेत. वेळेनुसार त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करेल कसे सीमित आहेत ते. आणि संतांचे जे उपकार आहेत ते असीमित आहेत. आणि संतांचे उपकार असीमित आहेत म्हणून ते उपकार श्रेष्ठ महाराज सांगतात. विठ्ठल असे संतांचे उपकार आपल्यावर आहेत. मग महाराज सांगतात एवढे संत जर माझ्यावर उपकार करत असतील तर मी काय द्यावे त्यांचे भावे उतराय. त्यातून उतराई होण्याकरता मी काय करू किंवा मी काय देऊ. मी काय दिल्याच्या नंतर त्या ऋणातून मी मुक्त होऊ शकेल. तर महाराज सांगतात स्वतःच्या अंगावरच्या कातड्याचे जोडे जरी त्याला शिरले तरी त्या उपकारातून आपण मुक्त होऊ शकत नाही. मग काय करायचं. त्याला धनसंपत्ती द्यायची का संतांना. त्यातून ऋणातून मुक्त होऊ का. संतांना त्याची अपेक्षा नाही. संत मागत सुद्धा नाही. बरोबर ना. संत मागत सुद्धा नाही. मग महाराज सांगता संत मागत नाही ना मग मी एवढंच करतो काय द्यावे त्यांचे व्हावे उतराई. ठेविता हा पाय जीव तोडा. आपण त्यांच्या पायावर जीव ठेवणं म्हणजे काय आपला जीव काढून ठेवायचा का नाही. अरे ते संत आपल्याला शिकवतात या मार्गाने संत चालतात त्या पावलावर आपण चाललेला पाहिजे. हे संत या ठिकाणी शिकवतात. हे संतांचे उपकार आहेत. काय तर ज्ञानाच्या मार्गाने कुठे जायचं. ज्ञान कसं प्राप्त करायचं. वैराग्य कसं प्राप्त करायचं. धर्माची स्थापना धर्माचं रक्षण कसं करायचं हे आपल्याला संत शिकवतात. मग त्यांच्या ठिकाणी महाराज सांगतात त्यांना जर आपल्या उपकारातून जर उतराई व्हायचं असेल तर फक्त एवढंच करा त्यांच्या पायावर विश्वास ठेवा. संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. आणि त्यांचा दास झाल्याच्या नंतर महाराज सांगतात सहज बोलणे उपदेश. संत हे उपकार करतेवेळी किंवा उपदेश करतेवेळी आपल्या हिताचा उपदेश करत असतात. ते तो कसा करतात तर सहज करतात. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. या उत्तरार्थाचे दोन अर्थ होतात. करोनी सायास शिकविती याचा अर्थ ते स्वतः त्याचा अनुभव घेतात आणि नंतर आपल्याला सांगतात. आणि दुसरा अर्थ असा होतो की हा जो मार्गाला चाललेला समाज आहे त्याला सदमार्गावर आणण्याचा प्रयत्न करतात. करोनी सायास प्रयत्न करतात त्याला सदमार्गावर आणण्यासाठी. हा दुसरा अर्थ आहे. माझे जे संत आहेत ते आपल्याला कसं सांभाळतात तर आपल्या गोट्यामध्ये गाय आहे त्या गायीप्रमाणे आपल्याला सांभाळतात. तुका म्हणे वत्स धेनो याचे चित्ती. गाय कुठेही चालायला जाऊ द्या पण तिचं लक्ष कुठे आहे. आल्याच्या नंतर लहानीने जर 7-8 जर वासरे बांधलेली असतील तर आपल्याच वासाला जाऊन चाटणार. सांगा ना पाकट धरून मारतो आपण. वरून 1500 रुपये दंड लावतो कारण तो ऋणातून मुक्त होते आपण. बरोबर ना. ऋणातून मुक्त होतोय की आपण पापात अडकतोय हा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. आज गोटेच्या गोटे ऊस पडले का तर दुसऱ्याच्या रोप्यामध्ये काय शिरते मग ती विकलेली बरी. बरोबर ना. म्हणजे कोणाला विकतो आपण सांगा ना. अरे गाय आपल्याला मधुर काय देते दूध देते. ते दूध नाही ते अमृत आहे अमृत. एका महात्म्याला एका माणसाने प्रश्न विचारला की महाराज दूध गाईचं चांगलं की म्हशीचं. काय विचारलं. दूध गाईचं चांगलंय की दूध म्हशीचं चांगलंय आम्हाला सांगा. त्या महात्म्याने सहज उत्तर दिलं दूध हे म्हशीचं चांगलंय. काय सांगितलं. दूध हे म्हशीचं चांगलंय. त्यांनी सांगितलं कसं काय. अहो तुम्ही कीर्तनामधून सांगताय ना की गाय पवित्र आहे 33 कोटी देवांचा वास आहे गायीमध्ये मग गाईचं दूध का पवित्र नाही. त्यांनी सांगितलं गाईचं दूध नाही महाराज. गाईचं हे अमृत आहे. दूध हे म्हशीचं आहे. दूध गाईचं नाही. गाईचं दूध हे अमृत आहे पण दूध हे म्हशीचं आहे. म्हणून गाईचे उपकार आहेत आपल्यावर. अशी आघाडीत उपकार सांगता येतील तुमच्यावर पण ते गाय आपण काय करतो कसायला देतो. आज आपण हिंदू 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 म्हणून ओरडतोय. बरोबर ना. हिंदू हिंदू म्हणून आपण ओरडतोय
आपल्या गायींची कत्तल ही खुली आम होते. झाली की खेळमध्ये किती वेळा झाली, ह्याच्या अगोदर सुद्धा झाले. 2 दिवस खेळ बंद झाला, 2 दिवस खेळ बंद राहिला आणि त्यानंतर पुन्हा चालू झाला. सांगा ना, आपण फक्त ओरडतोय आम्ही हिंदू आहोत, आम्ही हिंदू आहोत, पण त्यासाठी आपण काय करतोय का? सांगा ना. गायीचे उपकार आहेत आपल्यावर, असे अगणित उपकार सांगता येतील, पण मी तुमच्यासमोर मुख्य 3च उपकार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. 1 आई वडिलांचे, 2 देवाचे आणि संतांचे. याच्या व्यतिरिक्त याच्या बाहेर मी जाणार सुद्धा नाही. आणि संत आणि उपकार याच्याशिवाय मी आज या ठिकाणी चिंतन दुसरं काय घेऊन सुद्धा आलेलो नाही. विठ्ठल सांगितलं की आई वडिलांचे उपकार, देवाचे उपकार सीमित आहेत, ते संतांचे उपकार असीमित आहेत. ते कसे आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करतो. ऐका, पहिले उपकार देवाचे आहेत. उपकार देवाचे, जे हे देव दिला दान, देवानं दान दिले. कशासाठी दिला? हा देह देवानं दान दिलाय. कशासाठी? तर त्याच्या भजनासाठी. आज वेगळे चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. देवाने दान दिलाय देह, त्याच्या भजनासाठी दिलाय. पण आपण ज्या वेळेला त्याचं भजन करणार ना, त्यावेळेला तो आपल्यावर उपकार करणार. बरोबर का? देवाचं नामस्मरण आपण करणार, त्यावेळेला देव आपल्यावर उपकार करणार. उदाहरण पाहायचंय. अरे कौरव आणि पांडव हे एकाच कुळामधले आहेत. कौरव म्हणजे कोण आहे? कौरव म्हणजे धृतराष्ट्राची मुलं. बरोबर ना? आणि पांडव त्या धृतराष्ट्राचा लहान भाऊ पंडू याची मुलं आहेत. एकाच कुलातले. आता धृतराष्ट्र राजे आहे, ती गादी कोणाला भेटायला पाहिजे होती? कोणाला भेटायला पाहिजे? सांगा ना, कोणाला भेटायला पाहिजे होती? ती गादी कौरवांना भेटायला पाहिजे होती. पण ती गादी भगवान परमात्म्यानं त्या कौरवांच्या घशातून काढली आणि पांडवाला दिली. का दिली? सांगा. कारण ते भजन करत होते. कोण? पांडव. किती हे दुःख असू द्या, किती हे सुख असू द्या, त्या प्रत्येक क्षणाला ते काय करत होते? त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत होते. पाहती पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आतविती. पाहती पांडव अखंड वनवासी. त्याच्यावर आपण त्याचं भजन केलं किंवा त्यानं आपल्याला ज्यासाठी पाठवले ते केलं तरच तो आपल्यावर उपकार करणार आहे. आणि हे जग जे चाललेलं आहे, कशाच्या सत्तेने चाललंय? वृक्षाची पान आणि त्याच्या सत्तेने चाललेलं आहे ना. भगवान श्रीकृष्ण अर्जुनला सांगतात, म्या बोलविले वे दुबले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हाडविला प्राण भाले. जो जगाशी चालता, या जगाला चालवणारा फक्त मी एकटा आहे. हे जे तू पाहतोय ना, ते दाखवणारा सुद्धा मी आहे. तू जे ऐकतोय ना, ते ऐकवणारा सुद्धा मी आहे. कोण आहे? देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. सरळ सांगतात की तयाचे भजन चुकू नका. का चुकू नका? सांगा ना. कारण आपल्याला दाखवणार कोण आहे? दाखवणार कोण आहे? चाले हे शरीर कोणाची याद
सहज बोलणे तो उपदेश करोने सायास शिकविती काय द्यावे त्या सेवावे उतराई ठेविता पायी जीव तोरा. असे जे संत आहेत ते आपल्यावर कोणाप्रमाणे माया करतात तर गायीप्रमाणे माया करतात. कोणाप्रमाणे? गायीप्रमाणे. गाय जी आहे ती जर आपण काशेला लावली ना दूध प्यायला, कधी कधी गायला उचलते का? कोणी कोणी गाय पाळते उचलते का? कधी कधी गायला नाक सुद्धा मारत तो वाचलो, कधी कधी त्या सणाला चावते सुद्धा. पण ती गाय कधी म्हणत नाही की यानं मला आता लात मारले, मला यानं उदके मारले, मला यानं माझं सड चावलंय. विचार नाही करत, त्याला दूध तेच देते. का? तसे या जगामध्ये संत आहेत. या संतांना ज्या संतांनी ज्या समाजामध्ये ज्या वर्गामध्ये ज्या जातीमध्ये त्या ठिकाणी अवतार केला ना, जन्माला आले ना, त्या जातीनं त्यांना खूप त्रास दिला, खूप त्रास दिला. तरी सुद्धा संतांनी विचार केला नाही, कारण त्यांचा अवतार त्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविधी उपकारी. हे उपकार कुणाचे तरी संतांचे आहेत बाबा. म्हणून महाराज सांगतात हे संत आपल्याला कसं सांगतात. अभंगाचं शेवटचं चरण